महत्वाची बातमी, व्हीएसआर कंपनीचे विमानं न वापरण्याचा शिंदेच्या शिवसेना आमदारांनी निर्णय घेतलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी हा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील मान्य करण्यात आले। शिंदेच्या सेनेचे नेते मंत्री व्हीएसआरची विमानं वापरणार नाहीत। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। व्हीएसआरचं विमान न वापरण्याचा निर्णय शिंदेच्या शिवसेनेने घेतलाय। शिवसेना आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्य करण्यात आली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर शिंदेच्या शिवसेनेने हा निर्णय घेतलाय। दादांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीवरून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या। विशेषतः रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमधून व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले। व्हीएसआर कंपनीच्या विमानामध्ये आता जो विमान अपघात झाला त्याच्यामुळे त्याची सगळ्यांनी दखल घेतलेली आहे। आपल्यामुळे थोडं जर लेट झालं कार्यक्रमाला त्याचा त्रागक न करता जो काही सुरक्षिततेचा विषय आहे तो त्यांनी हाताळला पाहिजे। त्यांना आम्ही तेच सांगत असतो की आता तुम्हाला प्रवास करताना या सगळ्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे। रोहित पवार असतील, अमोलजी मिटकरी असतील, अनेक लोकांनी या असलेल्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्यांनी ठरवलेलं आहे याच्या पुढे व्हीएसआरच्या कुठल्याही कंपनीचं हेलिकॉप्टर आणि विमान वापरायचं नाही, हे परत शंकेला पुष्टी जोडणार आहे। शिंदेच्या या भूमिकेचे रोहित पवारांनी आभार मानले। एकनाथ शिंदे साहेबांनी जर ही भूमिका घेतली असेल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात। व्हीएसआर हे बंद झालं पाहिजे। काही प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच मागणी जर केली असेल, खरंच हे मानलं पाहिजे।